सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अक्कलकोट रस्ता एमआयडीसी आणि होडगी रस्ता एमआयडीसीतील रस्त्यांसाठी राज्य शासनाकडून 56 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरसाठी विशेष बाब म्हणून उद्योजकांना भरावे लागणारे 14 कोटी रुपये देखील वाचवून उद्योजकांना मोठा दिलासा दिला आहे। या निर्णयामुळे अक्कलकोट रस्ता औद्योगिक वसाहतीतील 35 तर होडगी रस्ता औद्योगिक वसाहतीतील 9 प्रशस्त रस्ते होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। महाराष्ट्र शासनाच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीममधून सोलापुरातील औद्योगिक वसाहतींमधील रस्ते तयार करण्यासाठी निधी द्यावा अशी मागणी आमदार कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। या योजनेतून रस्ते तयार करताना राज्य शासनाकडून 75% तर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांकडून 25% रक्कम घेणे बंधनकारक होते। मात्र यातून उद्योजकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसणार होता। उद्योजकांना सोलापूर महानगरपालिकेचा कर भरून पुन्हा रस्त्यासाठी 14 कोटी रुपये भरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही। ही बाब आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आणून दिली। उद्योजकांना फटका बसू नये यासाठी यातून मार्ग काढण्याची विनंती आमदार कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती। महाराष्ट्र राज्याचे प्रशासन मात्र उद्योजकांनी 25% हिस्सा देण्याच्या नियमावर ठाम होते। पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी लावून धरली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर शहरासाठी विशेष बाब म्हणून हा ऐतिहासिक निर्णय घेत सोलापुरातील उद्योजकांना आणि एकूणच सोलापूर उद्योगनगरीला मोठा दिलासा दिला आहे। या निर्णयामुळे या निधीच्या 75% निधी राज्य शासन, 12.5% जिल्हा नियोजन समिती तर 12.5% निधी सोलापूर महानगरपालिका देणार आहे। उद्योजकांना आर्थिक फटका बसू नये यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महानगरपालिका निवडणुकीदरम्यान दिले होते। सोलापूरवर दरवेळी विशेष लक्ष देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळीही विशेष बाब म्हणून महाराष्ट्रातील कोणत्याच महापालिकेसाठी न झालेला निर्णय सोलापूरसाठी घेतला होता। यामुळे दोन्ही औद्योगिक वसाहतींचा कायापालट होण्यासाठी मोठी गती मिळाली आहे। आज एक अतिशय आनंदाचा व ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून झालेला आहे। विशेषतः सोलापूरच्या उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम वचनपूर्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांनी केलेलं आहे। आपल्याला कल्पना आहे की सोलापूर शहरामध्ये महापालिकेच्या असलेल्या अक्कलकोट रोड एमआयडीसी त्याचबरोबर होडगी रोड औद्योगिक वसाहत या दोन्ही वसाहतीमध्ये अनेक वर्षापासून मूलभूत सुविधांच्या विकास कामांचा अभाव होता। या भागात रोड रस्ते नसल्यामुळं पावसाळ्यामध्ये सर्व उद्योजकांना आणि विशेषतः सर्व कामगार वर्गांना त्या ठिकाणी येण्या जाण्यासाठी अडचण होती। मागच्या वर्षी एक दुर्दैवी घटनाही त्या ठिकाणी घडल्यानंतर आपण पाहिलं, मदत कार्य वगैरे पोचण्यासाठी सुद्धा अडचणीच्या होत्या। ह्या सगळ्या गोष्टीसाठी मागच्या वर्षभरापासून मी या भागाचा आमदार म्हणून मुख्यमंत्री साहेबांकडे या अक्कलकोट रोड एमआयडीसी आणि औद्योगिक वसाहतीला रस्ते मिळण्यासाठीची विनंती केली होती। जवळपास 56 कोटी रुपयाची ही योजना महाराष्ट्राच्या क्रिटिकल इन्फ्रा स्कीम या स्कीममधनं मिळण्याची विनंती केली होती। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वर्षीच त्याला तत्वतः मंजुरी दिली होती, परंतु एक तांत्रिक अडचण या योजनेमध्ये अशी होती की क्रिटिकल इन्फ्रा जी महाराष्ट्र शासनाची स्कीम आहे त्यामध्ये 75% हिस्सा हे राज्य शासन देऊ शकतं, परंतु या स्कीममधनं हे 75% घेताना 25% हे उद्योजकांकडनं घेणं त्या योजनेचं बंधनकारक असलेलं एक नियम होतं आणि याचा जवळपास 14 कोटी रुपयाचा भुर्दंड नाहक आपल्या सोलापूरच्या एमआयडीसी असतील, होडगी रोडच्या उद्योजकांना भरावा लागत होता। आणि आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रात फक्त सोलापूर आणि सांगली या दोनच ठिकाणच्या एमआयडीसी ज्या आहेत त्या महापालिका हद्दीतल्या आहेत। त्यामुळं उद्योग विभागाचं असं म्हणणं होतं की ती विकास कामं महापालिकेने करावी, परंतु ऑलरेडी सोलापूर महानगरपालिका ही ड वर्ग असल्यामुळं त्यांच्याकडे निधीचा अभाव होता। ते काही इतकी रक्कम देत नसल्यामुळं सातत्याने आम्ही असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, पेंटप्पा गड्डम साहेब, चेंबर ऑफ कॉमर्सचे राजू राठी साहेब, आम्ही मुंबईत बैठका घेतल्या आणि मुख्यमंत्री साहेबांना विनंती केलं की आमचा सोलापूरचा वस्त्र उद्योग अडचणीत असताना 14 कोटी रुपये जर उद्योजकांकडनं भरणं आणि पुन्हा
महापालिकेला वार्षिक टॅक्स उद्योजकांनी वेगळं भरणं, डबल टॅक्सेशनचा भुर्दंड या उद्योजकांवरती नको म्हणून विनंती केली आणि मुख्यमंत्र्यांनी याबाबतच्या सूचना सुद्धा राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या होत्या. परंतु या योजनेतल्या कायदेशीर अडचणीमुळं सातत्याने प्रशासन विशेषतः राज्य सरकार ठाम होतं की उद्योजकांकडनं पैसे घेतल्याशिवाय या योजनेचा लाभ सोलापूर शहराला देता येणार नाही. आणि कालच्या अधिवेशनामध्ये मंगळवारी जी कॅबिनेट बैठक होती त्यासाठी पुन्हा पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी मुख्य सचिवांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय असं आदेश दिला की विशेष बाब म्हणून आपण हा निर्णय घ्यावा. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की महाराष्ट्रातला हा ऐतिहासिक असा पहिला निर्णय सोलापूरसाठी विशेष GR महाराष्ट्र सरकारने काढलेलं आहे आणि सोलापूरच्या या दोन्ही वसाहतीसाठी 56 कोटी रुपये मंजुरी देताना एकही रुपयाचा भर सोलापूरच्या उद्योजकांवरती न टाकता आज 28 मार्च रोजी याबाबतचं GR महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी प्रसिद्ध केलेलं आहे. आणि जो वचन भाजपच्या वतीने विशेषतः मुख्यमंत्री साहेब आणि पालकमंत्री साहेबांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या काळात सोलापूरच्या उद्योजकांना आणि कामगारांना दिला होता तो खऱ्या अर्थाने आज पूर्णत्वास येत असल्याचा मला निश्चित समाधान आनंद आहे. आणि सोलापूरच्याही इतिहासात एकाच वेळी 35 रस्ते अक्कलकोट MIDC मधले होणार आहेत आणि होडगी रोड औद्योगिक वसाहतीतले 9 रस्ते एकाच वेळी होण्याचं ही देखील एक ऐतिहासिक घटना असेल. आणि मला वाटतं एक चांगला संदेश मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून राज्यात गेलेला आहे. एकीकडे सोलापूरला IT पार्क मंजूर होऊन होडगी रोडवरील जागा IT पार्कसाठी ताब्यात घेत असताना अस्तित्वात असलेल्या MIDC मध्ये सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी उद्योजकांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महाराष्ट्राचं सरकार करतोय आणि कामगारांनाही सुद्धा चांगल्या सुविधा देण्यासाठी हे सरकार प्रयत्न करतोय. याचाच एक चांगला संदेश आजच्या या निर्णयातनं या ठिकाणी झालेला आहे. मी पुन्हा एकदा अशक्य असणारं जे कायद्यात बसत नव्हतं ते सोलापूरसाठी विशेष बाब म्हणून त्यांनी कायदा बदलून सोलापूरला हा निर्णय केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आभार मानतो. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचा सुद्धा आभार मानतो. त्याचबरोबर उद्योग सचिव P. अनबलगन सर ज्यांनी पहिल्यांदा हा प्रस्ताव आल्यानंतर सांगितला की मी सोलापूरमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे वस्त्रोद्योगावरती सोलापूरला शिकायला असताना आणि सोलापूरची माझी आत्मीयता आहे आणि बॉसने बोलाय तो करणार आहे तो डेफिनेटली करणार आहे. आणि त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की हे नियमात कसं बसवता येईल या अनुषंगाने तुम्ही प्रयत्न करा. आणि नव्याने आलेले मुख्य सचिव राजेश अग्रवाल साहेब यांनी सकारात्मकता दर्शवली. जे सचिव आहेत अजिल सासुलकर साहेब त्यांचाही मी आभार मानतो की ह्या सगळ्यांनी हे योजनेत बसवण्यासाठी जे काही मार्ग असतील ते आम्हाला दाखवलं. सोलापूरचे कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब असतील, महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे साहेब असतील यांचाही मी मनापासून आभार मानतो की माझ्या मतदारसंघातल्या या दोन्ही वसाहतीला शासनाने एकंदरीत मदत केलेली आहे. आता 75% राज्य सरकार आणि 12.5% DPC आणि 12.5% महापालिका म्हणजे 100% पूर्ण पैसे हे सरकारकडनं भरणार आहेत आणि हे उद्योजकांना या ठिकाणी सुविधा मिळणार आहेत. आणि मला आज या ठिकाणी विशेष कौतुकाने अभिनंदन करायचं आहे की माझं मुंबईचं कामकाज पाहणारे माझे जे स्वीय सहाय्यक आहेत शैलेश कडदास मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो की जवळपास वर्षभर त्यांनी सातत्याने या योजनेचा पाठपुरावा त्या अधिकाऱ्यांकडे देऊन केला. आणि चांगला निर्णय सोलापूरसाठी झाल्याबद्दल आज ही माहिती द्यायला आपल्याला मनापासून आनंद वाटतो. एकाच मतदारसंघात एका MIDCला ती देताना 56 कोटी रुपये वन स्ट्रोक मध्ये उद्योजकांचे 14 कोटी रुपये माफ होऊन मिळतात. हे मला वाटतं खूप मोठं अचिव्हमेंट आपल्याला या ठिकाणी सोलापूरसाठी झालेलं आहे. उद्योजकांच्या पाठीशी सरकार राहिलेलं आहे. ज्यावेळेस आम्ही CM साहेबांना पत्र मागच्या वर्षी दिलं होतं एक बैठक आमची उद्योग विभागाच्या सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी झाली होती. 10 फेब्रुवारी 2025ला CM साहेबांची आमची बैठक झाली होती. आणि त्यानंतर उद्योग विभागात बैठक होत असताना गड्डम साहेब होते, राजू उराटी साहेब होते. पूर्णतः उद्योग विभाग निगेटिव्ह होतं की महापालिका असल्यामुळे ती तुम्ही मागूच शकत नाही आमच्याकडे पैसे, तुम्ही महापालिकेकडनं करा. तर आम्ही तिथं भूमिका घेतली की तुम्ही हँडओव्हर करून घ्या पुन्हा MIDC कडे. मग प्रश्न असा आहे की ही एकमेव महाराष्ट्रातली महापालिका की जी MIDC की महापालिकेच्या हद्दीत आहे. आजूबाजूला नगर आहेत
सुनील नगर आहे, इकडे अक्कलकोट रोड आहे, इकडे प्रभाग 18चा भाग आहे. मग पाणी पुरवठा कोणी द्यायचा, ड्रेनेज लाईन कशा महापालिकेच्या वेगळ्या करायच्या, स्ट्रीट लाईटची व्यवस्था कशी, घंटागाडीची कशी, आणि जर एमआयडीसी कडे दिलं तर मग हे ह्या सुविधा जर महापालिका दिल्या तर डबल टॅक्सेशन, दोघांकडे दरवर्षी लोकांनी टॅक्स भरायचा का, तर त्याच्यावर उद्योग विभाग कुठलाही निर्णय देऊ शकत नव्हता. आणि आम्ही भवनाशून त्यांना विचारलं की साहेब तुम्ही हस्तांतर पण करून घेत नाही, योजनेला पैसे देत नाही, म्हणजे जगही म्हणत नाही मरही म्हणत नाही, अशी गत तुम्ही आमची करून ठेवलेली आहे. आणि त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना आम्ही एक पत्र दाखवलं की मी मुख्यमंत्र्यांचे एंडोर्समेंट घेतलोय, आणि त्या अधिकाऱ्यांनी ते पत्र वाचल्यावर त्याच्यावरती कार्यवाही करा असा एंडोर्समेंट असल्यामुळं त्या अधिकाऱ्यात बैठक झाल्या, कारण मुख्यमंत्र्यांच्या सूचना आहेत. मग त्यांनी उद्योग सचिवांकडे म्हणजे पी अनबलगन सरांकडे आपण जर चर्चा केली तर ह्याच्यावर काहीतरी निर्णय लागेल, बैठक तरी किमान लागेल म्हणल्यावर आम्ही लगेच त्यांच्याकडे केबिन मध्ये गेलो आणि त्यांनी आमचं स्वागत केलं. सोलापूरचं त्यांनी सगळा संदर्भ सांगितला आणि साहेबांची सही बघितल्यानंतर त्यांनी त्याच बैठकीतल्या अधिकाऱ्यांना बोलवून सांगितलं की हे करून घ्या, प्रस्ताव मागवा. आणि तिथेही ते अधिकारी सांगत होते की नाही सर, ते महापालिकेचे आपल्याला देता येत नाही. तर मला खूप अभिमानाचं वाटतं की माझ्या मुख्यमंत्र्यांच्या बद्दल प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये जो कमांड आहे किंवा त्यांच्याबद्दलची जी आस्था आहे, त्या अधिकाऱ्याचं वाक्य होतं बॉसने बोललाय तो डेफिनेटली करणार. आणि मग त्यातनं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सकारात्मक ह्या फाईलचा प्रवास जवळपास वर्षभर चालू होता. सोयी सुविधा करणे म्हणून अनेक वर्षापासून आमचे सर्व एमआयडीसी मधील व्यापारी यांची या ठिकाणी मागणी होती. कारण का त्या ठिकाणी 30 ते 40 हजार कामगार या ठिकाणी काम करतात. अनेक वर्षापासून मी या ठिकाणी विशेष कौतुक करतो आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे पालकमंत्र्यां विशेष सर्वात जास्त कौतुक म्हणजे आमचे आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटे. कारण का कुठलेही काम हाती घेतलं तर आमदार साहेबांचं हे तडीच नेणं हे त्यांचा एक स्वभाव आहे. कारण का आज तुम्ही बघितलात फक्त एमआयडीसी साठी एवढा मोठा भरगच्च निधी या ठिकाणी ते एका वर्षाच्या आत या ठिकाणी ते आणू शकले. विशेष या ठिकाणी सर्व कामगार असेल, एमआयडीसी असेल, सर्व त्या भागातील 250-300 एकर मध्ये या ठिकाणी एमआयडीसी वसाहत आहे. त्यांच्या सर्वांच्या वतीने आमदार साहेबांचे या ठिकाणी मी विशेष धन्यवाद देतो. कारण का गेल्या अनेक वर्षापासून उद्योजक असतील, त्या ठिकाणचे कामगार असतील, आजूबाजूचे रहिवासी असतील, त्यांच्या अनेक वर्षापासून या ठिकाणी मागणी होती की सुखसुविधा व्हायला पाहिजे. कारण का सोलापूर महानगरपालिकेमध्ये सर्वात जास्तीचा टॅक्स रेव्हेन्यू पे करणारा हे आमचा एमआयडीसी भाग आहे, पण सुखसुविधा कुठलीही नव्हते. त्या ठिकाणी ओपन स्पेस आहे तसं राहत होते, रस्ते नव्हते. पण आज आता या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी हे जी विशेष मंजुरी बाब म्हणून एमआयडीसीला जो वर्गाचा जो निधी दिलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेक उद्योजक या ठिकाणी आपल्याला एमआयडीसी मध्ये या ठिकाणी येतील आणि उद्योजक वाढीसाठी या ठिकाणी एक चालना मिळेल. विशेष आमचे राजू राठी साहेब असतील, आमचे पेंटप्पा गड्डम साहेब असतील, यंत्रमाग संघटनेचे अध्यक्ष, यांचं पण या ठिकाणी कौतुक करतो की वेळोवेळी या ठिकाणी ते पाठपुरावा करून सतत आमदारांच्या पाठीमागं तगादा लावले की हे कामं व्हायला पाहिजे. आणि आमदारांनी देखील या ठिकाणी यशस्वी पाठपुरावा करून जयकुमार भाऊ गोरे साहेब असतील, तसंच आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, यांच्या माध्यमातून हे निधी मंजूर करून घेतलं. त्याबद्दल या ठिकाणी त्यांचं आभार व्यक्त करतो.